पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा. एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली. कोल्हेंची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अनिल पाटलांकडून मत व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादी 3 ठिकाणी एकत्र लढत असल्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही जागावाटपाबाबत बैठकीची पहिली फेरी. काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा. काँग्रेस पुण्यामध्ये स्वबळावर लढणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला विरोध. महायुतीमधल्या कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा निर्णय. पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून 12 जागांच्या प्रस्तावानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा. नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. शिंदे आणि फडणवीसांकडे यादी प्रलंबित असल्याची माहिती. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेमधील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्ता विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यानं नाराजी. तर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर उद्या भूमिका मांडणार. मीनाक्षी शिंदेंची माहिती. नाशिक भाजपमध्ये मेगा इन्कमिंग. ठाकरे बंधूंना मोठा धक्का. मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंच्या हाती कमळ. ठाकरे बंधूंच्या युतीच्या जल्लोषानंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश. दिनकर पाटील आणि विनायक पांडेंचे एका रात्रीतून मनपरिवर्तन. राज ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही. फक्त विकासासाठी भाजपमध्ये पांडेंची प्रतिक्रिया. विरोध डावलून पक्षप्रवेश केल्यानं निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरलं. माझ्या डोळ्याच्या समोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय. पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको. पक्षप्रवेशावरून देवयानी फरांदे भाऊ. नाशकात 100+ नगरसेवक आलेच पाहिजेत. जुन्या कार्यकर्त्यांनी चिंता करू नका, तुम्हालाही न्याय देणार. पक्षप्रवेशावरून नाराजीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांना फोडावं लागतंय श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण. महाजन स्वतःला बाहुबली समजतात. कार्यकर्त्यांचा विरोध असूनही कोणाला न जुमानता पक्षप्रवेश केला. संजय राऊतांची टीका. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा धक्का. मनपा निवडणुकीसाठी किशोर जोरगेवारांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. मुनगंटीवारांच्या नावाचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख. जबाबदारी मात्र जोरगेवारांकडे असणार. जळगावात भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव. तर राष्ट्रवादी 26 जागांवर लढण्यावर ठाम. भाजपच्या मंगेश चव्हाणांकडून मनधरणी. अनिल पाटलांसोबत 3 तासाच्या चर्चेनंतरही तोडगा नाही. ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. नजीब मुल्लांच्या वक्तव्यानं भुया उंचावल्या. भाजप आणि महायुतीसोबत न जाण्याची भूमिका. नायलॉन मांजा प्रकरणी हायकोर्ट ॲक्शन मोडवर. नायलॉन मांजाचा वापर केल्यास मुलांच्या पालकांना 50,000 तर विक्री करणाऱ्यांना 2.5 लाखांच्या दंडाचा प्रस्ताव. गृह विभागाकडून नागरिकांच्या हरकती मांडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन.